बोलताना तर त्याला मी नाही तर शरद पवार साहेब जबाबदार असतील अशी प्रांजळ कबुली काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात बोलताना दिली। तुम्ही जसं कमी जागेत जास्त पीक घेता तसं पवारांनी कमी आमदारांमध्ये सरकार स्थापनेचा चमत्कार करून दाखवलाय असंही काल मुख्यमंत्री म्हणाले। आमच्या जागा जास्त आहेत असं आता कुणीही सांगू नये असं म्हणत काल त्यांनी भाजपला टोला लगावला। आमचंच पीक येणार असं म्हणायला देखील काल ते विसरले नाहीत। राजकारण आणि सहकार वेगळं करता येत नाही। राजकारणानं सहकार क्षेत्र बळकट केले असं देखील काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सहकार क्षेत्रानं राजकारणाला अनेक नेते दिलेत असं देखील काल त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती तर करणारच, पण 2 लाखांच्या वरही कर्जमाफ करणार हा शब्द आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीबद्दलची सरकारची भूमिका स्पष्ट केली। ठाकरे सरकारनं केलेल्या कर्जमाफीवरून विरोधकांकडून सातत्यानं टीका करण्यात येते आहे। साखर उत्पादनामध्ये राज्याचा पहिला क्रमांक होता तो आता उत्तर प्रदेशचा आहे आणि पुन्हा आपल्याला नंबर 1 होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशा शब्दात शरद पवारांनी काल आधीच्या सरकारला टोला लगावलाय। नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल रस्त्यावर उतरले होते। कोथरूड मतदारसंघाच्या आंदोलनात काल त्यांनी सहभाग नोंदवला। स्पेन्सर चौकातल्या मानवी साखळीत देखील काल ते सहभागी झाले। पुणे शहरात ठिकठिकाणी भाजपनं सीएच्या शक्ती प्रदर्शनासाठी अशा रीतीनं मोर्चांचं आयोजन केलं होतं। कोथरूड भागात भाजपच्या नगरसेविका मंजुषी खर्डेकर यांनी एक वेगळीच मागणी केली आहे। गुरुवारी देखभाल दुरुस्तीसाठी पुण्याचा बंद ठेवला जाणारा पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। बुधवारची अमावस्या आणि गुरुवारी असलेलं सूर्यग्रहण संपल्यानंतर लोकांना आंघोळीसाठी पाणी लागेल असं खर्डेकर यांचं म्हणणं होतं। माझा मुलगा भाजपमध्ये गेलाय, मी राष्ट्रवादीतच आहे, सध्या तरी कुठलाही विचार नाही असं विजयचे मोहिते पाटील यांनी म्हटलंय। मी आधी देखील पवारसाहेबांना 2-3 वेळा भेटलोय असंही काल मोहिते पाटील म्हणाले। पुण्यात पार पडलेल्या साखर परिषदेच्या कार्यक्रमात काल हे सगळे नेते उपस्थित होते। सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण तापलंय। राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा, रक्ताचा वास येतो असा गंभीर आरोप केसरकरांनी केला। या टीकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला। अजित पवारांच्या क्लीन चिटवर काल मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचं देखील काल ते म्हणाले। 30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला। नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते। अजित पवारांच्या बिनधास्त स्वभावाचा काल प्रत्यय आला, कारण कालच्या शुगर इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमामध्ये नावाच्या पाट्या त्यांनी बघितल्या आणि त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या मध्ये आवाडेंच्या नावाची पाटी होती। ती अजित पवारांनी बदलून पाटील यांची पाटी शेजारी घेतली आणि त्यानंतर मागोमाग हर्षवर्धन पाटील यांना देखील शेजारी बसवून घेतलं। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 गटांकरता आणि त्याअंतर्गत 6 पंचायत समितींच्या 104 गटांसाठी येत्या 7 जानेवारीला निवडणूक होती। अर्जाच्या छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या गटाचे 12, पंचायत समिती गटाचे 25 उमेदवार अर्ज अपात्र ठरले। 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। या कायद्याच्या समर्थनासाठी गोंदिया जिल्ह्यात सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या होत्या। हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरून यात सहभागी झाले। गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिरातून ही रॅली काढण्यात आली। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी यवतमाळमध्ये राष्ट्रीय विचार मंच आणि विविध सामाजिक संस्था एकत्र आल्या होत्या। स्थानिक पोस्टल मैदानातून निघालेला मोर्चा शहरातल्या विविध भागातून फिरत तिरंगा चौकात पोहोचला। या कायद्याच्या समर्थनासाठी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हिंगोलीमधला मोर्चा शांततेत पार पडला। हजारो नागरिक यात सहभागी झाले होते। केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ येवल्याचे नागरिक रस्त्यावर उतरले होते। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता। शनी पटांगणातून काढण्यात आलेला हा मोर्चा विविध भागांवर जात शहरातल्या विविध भागांवरून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला, जिथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी परभणीत भाजपनं मोर्चा काढला, जिथे स्वाक्षरी मोहिमेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पाटीजवळ एका ट्रकनं बैलगाडीला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली। येरमाळा येडशी मार्गावर हा अपघात झालाय, ज्यात 4 मृत्यू झाल्याचं कळतंय। या अपघातात 2 बैलही जागीच दगावले आहेत।
मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव खिंडीमध्ये काल पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि उसाच्या ट्रॉलीचा अपघात झाला. संगमनेरच्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन गेलेल्या एसटीचा हा अपघात होता. पुढची बातमी आपण बघतोय. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा दारव्हा गावात मार्गावरच्या सोमठाणा घाटात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टाटा एसीचा टायर फुटून अपघात झालाय. 2 जण यात गंभीर जखमी झाले. ट्रकमधल्या भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय. कारंजा तालुक्यातले शेतकरी आपला भाजीपाला दारव्हा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना काल हा अपघात झाला. मनमाडची बातमी आहे. पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा एक ट्रक उलटून अपघात झालेला आहे. ट्रकला आगही त्यानंतर लागली. मनमाड येवला मार्गावर सावरगाव जवळ हा अपघात झालाय. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग विझवण्यात आली. बातमी आहे. सांगलीच्या माधवनगर परिसरातल्या एका सराफा दुकानात चोरी झाली. यावेळी 15 तोळ सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुकानाची कौलं काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. एका अल्पवयीन विद्यार्थ्याला जबरदस्तीनं गाडीत बसवून विनयभंग केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. विद्यार्थ्यांच्या पालक वर्गामध्ये त्यामुळे इथे सध्या भीतीचं वातावरण आहे. युवा सेनेचा हा कार्यकर्ता आहे. तो युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आणि संतापलेल्या नागरिकांनी या तरुणाला चोप दिल्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथे 5 लाखांच्या दारूसह 3 ताब्यात घेतलाय. गोव्यातून आणलेली दारू राज्यात विकण्याचा गोरखधंदा हे आरोपी करत असल्याची बाब समोर आली आहे. हैदराबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींचं एन्काउंटर केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसही गुन्हेगारांना आपला खाक्या दाखवताना दिसतात. पिंपरी चिंचवडमधल्या उच्चभ्रू भागातल्या वाकड परिसरात गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या 4 गुन्हेगारांची अक्षरशः काल वरात काढण्यात आली. चंद्रपूरच्या राजुरा वनपरिक्षेत्रात 155 मध्ये वाघानं केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. श्रीहरी साळवे असं या व्यक्तीचं नाव कळतंय. राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढतात. वन विभागानं जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथे गावकरी वारंवार करतात. अकोल्यातली बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावरच्या रिधोरा शेत शिवारात एका नाल्यामध्ये कुजलेला मृतदेह सापडलाय. इथे त्याचं जागेवरच शवविच्छेदन करावं लागलंय. मृताच्या खिशात काही पैसे आणि आधार कार्डच्या आधारे मृत व्यक्तीचं नाव मंगेश बंदे असल्याचं कळतंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात. औंढा शहरात भुसार व्यापाराचा माल घेऊन जाणारा एक ट्रक नाल्यावर अडकला होता आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली होती. अनेक प्रयत्नांनंतर ट्रक रस्त्यातून निघत नव्हता. ट्रक क्रेननं उचलून रस्त्याच्या बाजूला काढावा लागला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आडे समुद्र किनाऱ्यात एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी समुद्रात वाहून जात होती. प्रसंगावधान राखत स्थानिकांनी गाडीतल्या पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढलंय. 2 दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह काही भागात हलका पाऊस अपेक्षित आहे अशी माहिती वेधशाळेनं दिली आहे. लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. लासलगाव बाजार समितीत 16,000 क्विंटलपेक्षा जास्त कांदा सध्या आलेला आहे. नागपूरच्या 5 वर्षाच्या राघव भांगडे या चिमुरड्यानं कराटे क्रीडा प्रकारात एक विश्वविक्रम केलाय. KG2चा हा विद्यार्थी आहे. CP विरार शाळेत आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये विशेष प्रात्यक्षिकांमध्ये त्यानं हा विक्रम रचलाय. बातमी इस्लामपूरमधली राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली. ज्यात सर्जेराव यादव स्पोर्ट्स अकॅडमीनं या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन काल करण्यात आलं होतं. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त गावाकडच्या दृष्टीनं आणि दिव्यांग खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. ज्यात सहभाग घेण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून दिव्यांग आणि दृष्टीहीन खेळाडूंचे संघ सहभागी झालेत. बातमी पंढरपूरची पल्लवी काळे हिची राष्ट्रीय थाळीफेक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीमुळे दह कवठेकर शाळेचा झेंडा राष्ट्रीय स्पर्धेत गौरवानं फडकलाय. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याकडून पहिल्यांदाच ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत या शाळेची विद्यार्थिनी तिची निवड झालेली आहे. गुवाहाटीमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2020चं आयोजन करण्यात आलं आहे. 10 जानेवारीला खेलो इंडिया युथ गेमला सुरुवात होईल. 22 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील. इंदिरा गांधी ॲथलीट स्टेडियममध्ये सध्या या स्पर्धेची तयारी आसाममध्ये सुरू आहे. 25 डिसेंबर 1927ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे चातुर्वर्ण व्यवस्था लादणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं आणि हा दिवस महिलांचा स्त्रीमुक्ती दिवस म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं काल अमरावतीत साजरा झाला.
नाताळच्या निमित्तानं आणि सुट्ट्यांच्या निमित्तानं शिर्डीत साई दर्शनासाठी भक्तांची अल्लोट गर्दी झालेली आहे. दर्शन रांगांनी हा सगळा परिसर फुलून गेला. 1 जानेवारीपर्यंत शिर्डीत भाविकांची गर्दी राहील असा अंदाज आहे आणि त्यामुळे साई संस्थानही भाविकांची अतिरिक्त व्यवस्था तिथे सज्ज ठेवली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराआधी देहू इथल्या ऐतिहासिक बुद्ध विहारात 25 डिसेंबर 1954ला स्वहस्ते बुद्ध मूर्तीची तिथे प्रतिष्ठापना केली होती आणि निमित्तानं डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच बौद्ध बांधवांनी काल मावळ परिसरात गर्दी केली होती. महाराष्ट्रातली प्रसिद्ध यात्रा अशी ओळख असलेल्या पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पार पडला. यात्रेचा मुख्य दिवस होता, त्यामुळे सेवागिरी महाराजांच्या निघणाऱ्या तिथून रथावर नवसपूर्ती म्हणून भाविक पैशाच्या नोटा अर्पण करत असतात. इथे मनोकामना पूर्ण होत असल्याच्या भावनेमुळे भाविक येत असतात. वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अंतराळातल्या घडामोडींचं ज्ञान अवगत व्हावं यासाठी वाशिम नगर परिषदेनं टेम्पल गार्डन तयार केलंय. इथे शिक्षणासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. नांदेडची बातमी. माळेगाव यात्रेत उंटांचा बाजार भरतो. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि कर्नाटक राज्यातल्या औरात इथेही उंटांचे बाजार आधी भरायचे. राज्य आणि परराज्यातले व्यापारी इथे उंट विकण्यासाठी घेऊन येतात. प्रामुख्यानं राजस्थानचे व्यापारी इथे जास्त असतात. आनंदानं गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या चक्क नाताळ दिवशी आनंदत्याग आंदोलनात तो सहभागी झाला होता. ख्रिश्चन समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल सांताक्लॉज या आनंदत्याग आंदोलनाला बीडमध्ये सहभागी झाला होता. नगरच्या जिल्हा कारागृहात ख्रिसमसच्या निमित्तानं काल ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं. मिशन सत्यवचनचे संस्थापक संजीव पाटोळे यांनी काल हे वाटप केलं.